रोजी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभागाने राहुरी तालुक्यासह राहुरी शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर धडक तपासणी मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान शहरातील विविध भागातील एकूण 35 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले। तपासणी दरम्यान व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचं निदर्शनास आल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एकूण 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। सरकारकडून घरगुती वापरासाठी अनुदानित दरात उपलब्ध करून दिला जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती गरजांसाठीच करण्याचा नियम आहे। मात्र काही हॉटेल चालकांकडून खर्च वाचविण्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभागाने राहुरी तालुक्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत विविध भागातील हॉटेल, खानावळी व खाद्य व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू असल्याचं आढळून आल्याने संबंधित ठिकाणाहून घरगुती गॅस 11 सिलेंडर जप्त करण्यात आले। त्याचबरोबर जप्त केलेल्या गॅस टाक्या वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचं समजतं। संबंधित हॉटेल चालकांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील काळात नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला। ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या संयुक्त पथकात अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते मॅडम, अहिल्यानगर शहर पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार साहेब, अहिल्यानगर ग्रामीण पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार साहेब राहुरी, तसेच पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर मॅडम राहुरी आणि राहुरी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे यांचा समावेश होता। दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्यास अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।